जय मल्हार. नमस्कार, माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे मराठवाड्यातील ऐतिहासिक नगरी बीड येथे आणि आज आपण अगदी ऐतिहासिक अशा श्री खंडोबा महाराज देवालयात आलो आहोत. श्री खंडोबा महाराजांचे आपण दर्शन घेऊया, थोडी माहिती जाणून घेऊया. हे देवालय कसं दिसतं, अगदी ऐतिहासिक आणि या देवालयाच्या समोर जो अगदी भव्य अशा दीपमाळा आहे त्याही खूप सुंदर आहे. सो आपण हे खंडोबा महाराजांचं मंदिर पाहूया, दर्शन घेऊया, थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण जातो आहोत बीड येथील प्रसिद्ध श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये आणि त्याच्यासाठी हा रोड आहे, हा रस्ता आहे. इथे मला वाटतं रावण दहनसुद्धा होतं आणि श्री खंडेश्वरी मातेच्या मंदिराकडूनच एक रस्ता असा वर जातो आणि तुम्ही या देवालयाकडे जाऊ शकता. अगदी 5 मिनिटामध्ये पायी चालत तुम्ही इथे पोहोचू शकता. त्याच्यासाठीचा हा रस्ता. बीडच्या प्रसिद्ध श्री खंडोबा महाराजांच्या मंदिराकडे आम्ही जातो आहोत. इथे कसं यायचं तर खाली खंडेश्वरी मंदिराकडूनही तुम्ही येऊ शकता किंवा अगदी समोर इकडे समर्थ हनुमान मंदिर आहे त्याकडूनही तुम्ही येऊ शकता. असा रस्ता आहे किंवा खंडेश्वरी मंदिराकडूनही हा रस्ता आहे, असं हा कनेक्ट होतो. अगदी तुम्हाला हा रस्ता श्री खंडोबा महाराजांच्या मंदिराकडे घेऊन जातो. चला, सिमेंटचे रस्ते केले आहे सुंदर आणि ते बरेचसे बांधकामही होते आहेत. सिमेंटचे रस्ते आहेत सगळीकडे आणि इथे काही बांधकामसुद्धा केले जात आहेत. इकडे मागे पाहणार याच्या अगदी तर बीड शहर दिसतं तुम्हाला. हा रस्ता आहे आणि चालत चालत येऊन तुम्ही श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचता. श्री खंडोबा मंदिर, याच्या दीपमाळा अगदी सुंदर अशा दीपमाळा आहेत, हे बघा. आणि डोंगरावर हे देवालय स्थित आहे. अगदी सुंदर आणि भव्य असं हे मंदिर आहे. याच्या रिस्टोरेशनचं कामसुद्धा केलं जात आहे, हे बघा. तर मंदिरात आल्या आल्या तुम्हाला प्रथम या 70 फुटी उंच अशा दीपमाळा दिसतील. काहींच्या मते हे बीडचे जे जहागीरदार होते सुलतानजी निंबाळकर त्यांनी बांधलं आहे हे देवालय, असं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते महादजी शिंदे म्हणजे शिंदे सरकारांनी ह्या देवालयाची निर्मिती केली आहे असं सांगण्यात येतं. याचं काम सुरू आहे सध्या, पण इट इज अमेझिंगली ब्युटिफुल. हे बघा, यात दीपमाळेमध्ये सुद्धा आत जाता येतं आणि त्यावर सुंदर असं नक्षीकाम आहे. पण जाऊयात आणि दर्शन घेऊयात. हे बघा, वर जाण्यासाठीचा रस्ता आहे. त्यावर श्री गणपती विराजमान आहेत. इथनंही वर जाण्यासाठी रस्ता आहे, पण आता त्याचं रिस्टोरेशनचं काम सुरू आहे. जाता जाता नमस्कार करूया. माझ्या इथे भैरव आहेत आणि हे बघा स्तंभ आहेत सगळीकडे. प्राचीन अशी स्मृतिशिळा आहे आणि आता आपण आत जाऊयात आणि मार्तंड मल्हारींचे दर्शन घेऊयात. द्वारशाखा आहे देवालयाची आणि ह्याला सगळीकडून अगदी सुंदर असे स्तंभ आहेत, जणू तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता तसं दिसतं. ही द्वारशाखा आहे, त्यावर कीर्तिमुख आहे खाली आणि वर श्री गणपती विराजमान आहेत. चला, हा आहे देवालयाचा सभामंडप. हा 4 खांबी सभामंडप आहे आणि संपूर्ण पाषाणातील हे देवालय आहे. त्रिशूल आहे लावलेला. इथे आहे कासव, नमस्कार करा. आणि सभामंडपाच्या आतमध्ये इकडे गर्भगृह आहे आणि त्यात मग श्री खंडोबा महाराज अर्थात श्री मार्तंड मल्हारी विराजमान आहेत. चला जाऊयात आणि दर्शन घेऊयात. तर अनेक परिवारांचे श्री खंडोबा महाराज हे आराध्य दैवत आहेत. त्यांचं आपण दर्शन घेऊया. हे बघा, त्यांची ही पाषाणातली अगदी ऐतिहासिक अशी प्रतिमा इथे विराजमान आहेत. वंदन करा, नमस्कार करा.
तर दर्शन घ्या, वंदन करा. अगदी ऐतिहासिक असे बीडचे हे श्री खंडोबा आहेत. हे बघा किती सुंदर अशी प्रतिमा आहे. म्हाळसा देवी आहेत सोबत. इथेही श्री खंडोबा महाराज आहेत, म्हाळसा देवी आहे आणि बानाई देवी आहेत, त्यांची प्रतिमा आहेत. इथे पावलं आहे, वंदन करा. आणि हे गर्भगृह आहे, त्यात श्री खंडोबा महाराज विराजमान आहेत. वंदन करा, नमस्कार करा. येडकोट येडकोट जय मल्हार. दिवा आहे सुंदर असा आणि हे गर्भगृह आहे. हे बघा काळोख आहे, अगदी नगारा आहे. उत्सवादरम्यान इथेही यात्रा भरते आणि त्या यात्रेतही तुम्ही खंडोबा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येऊ शकता. अगदी सुंदर असं हे जागृत असं स्थान आहे. वंदन करा, नमस्कार करा. चला बाहेर जाऊया. तर इथे पुरातत्व खात्याकडून एक फलकसुद्धा लागला आहे, त्यात सुद्धा हेच दिलं आहे की हे मंदिर फार जुनं आहे म्हणून बीडचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधले, किंवा एक समजूत हेही आहे की हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले. हे मराठा शैलीतलं मंदिर असून 70 फूट उंचाच्या सुडोल दीपमाळा आहेत असं लिहिलं आहे. आणि थोडं माहिती आहे, 32 स्तंभ आहेत मंदिरात. 4 स्तंभयुक्त सभामंडप आहे, जे मी तुम्हाला सांगितलं आणि दाखवलं सुद्धा. आणि थोडं माहिती आहे, जसं की श्री खंडोबा महाराजांची मूर्ती आहे जी घोड्यावर आरूढ आहे. आणि अजून थोडी यावर माहिती दिली आहे. आपण हे मंदिर पटकन मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो, कारण आतनं आपण दर्शन घेतलं आहे. मुख्य मंदिर हे खालनं अगदी संपूर्ण असं पाषाणातलंच आहे आणि याला संपूर्ण एक कळस आहे सुंदर असा, त्यावरही खूप सुंदर असे शिल्प आहेत. वर सिंह आहेत आणि मग अगदी वर कळस आहे आणि याला 4 उपकळससुद्धा आहे. बघा हे इथे 2 आहेत आणि तिकडनं 2 असे दिसणार. प्लस वर जे पाणी पडतं ते पाणी इथनं खाली येण्यासाठी सुद्धा त्यांनी सुंदर असे याला हे लावले आहेत, दगड लावले आहेत. आणि यावरही तुम्हाला भारी अक्ष दिसतील. हे बघा नक्षीकामही आहे प्रत्येक याच्यावर. जसं इथे आय थिंक सिंह आहे जो हत्तीवर उभा आहे. इथे सुद्धा मोर आहे काढलेले, त्याबरोबर इथे सुद्धा सिंह आहेत आणि प्रत्येक याच्यावर काही ना काही असे शिल्प आहेत जे तुम्ही इकडनं पाहू शकता. आता आपण श्री खंडोबा महाराजांचं दर्शन घेतलं आहे. इकडनं हे मंदिर मी तुम्हाला बाहेरनं दाखवतो. याला इथे हे एक द्वार आहे. त्याचबरोबर इथेही एक छोटे काणी स्थान आहे, ज्यात माझ्या मते काही मूर्ती असावी जुन्या काळामध्ये. हे बघा स्तंभच स्तंभ आहेत सगळीकडे. तिकडेही काही जुनं काम आहे. पण हे बघा हे असं काहीसं हे सुंदर छत सुद्धा याची संपूर्ण दगडीच बांधकामाची आहे. म्हणजे अगदी प्राचीन जसे मंदिरं असतात की नाही 12व्या शतकातले 13व्या शतकातले, त्यानंतरचे बांधकाम वाटतं. किंवा तुम्हाला आणखी काय माहिती आहे या जागेबद्दल, या स्थानाबद्दल, या मंदिराबद्दल मला नक्की सांगा. हे बघा हां, आणि याची बरीचशी शैली आहे ना, ही शिंदे सरकारांच्याच मंदिरासारखी वाटते. इथेही एक स्थान आहे, ते मी दाखवतो. हे मंदिराच्याच बाजूला येतं. पटकन मी ते तुम्हाला दाखवतो आणि मग मला याही भागात परत जायचं आहे. मी ना आता चप्पल काढली आहे तिकडे आणि मी पायी फिरतो आहे. हे बघा हे इमारत आहे. काय असेल ना, हे सुंदर जागा आहे. काटा रुतला नाही म्हणजे झालं. जाता येतं इकडे. वा खूप सुंदर आहे. काळाच्या ओघामध्ये बरंच बांधकाम आता पडलं आहे. हे खंडोबा महाराजांच्या मंदिराच्या बाजूला आणि याचं बरंचसं बांधकाम आहे चुन्यामध्येच आहे.
चुना मातीमध्ये. श्री खंडोबा महाराजांच्या मंदिरात बरेच भक्तगण येतात आणि हे सुद्धा आले आहेत, ताई आहेत. ताई मला सांगा ना, तुमचं एक कुलदैवत आहेत. हो. मला आधी तुमचं नाव सांगा. केशरबाई जगन्नाथ राऊत. आणि तुम्ही? पुष्पा शेलार. मॅम तुम्ही? निशा नंदराम. आणि सगळ्या बीडचे हो, रहिवासी? आम्ही बालपणापासून इथे येतो, म्हणजे खूप लहान इथे उत्सव पण होतो ना? होतो. सांगा ना केव्हा आणि कसं असतं म्हणजे? डिसेंबर महिन्यामध्ये असतं. हा, आणि यात्रा असते इथे? चंपाषष्ठीला यात्रा असते. खूप सुंदर ऐतिहासिक स्थान आहे आणि असं मंदिर पाहायलाही मिळत नाही. म्हणजे अशी बांधणीचं एवढं सुंदर आणि जागृत स्थान डेव्हलप करतायत ही लोक. हो, पहिलं काहीच नव्हतं, पण आता खूप छान डेव्हलप झालं. खूप सुंदर आहे. म्हणजे प्रत्येकाने यावं पाहण्यासाठी एकदा तरी. खारीच्या पिक्चरची शूटिंग इथंच झालेलं. इथे चित्रपटांची शूट हो, झाली. मराठी ओके ओके. खरं आहे, आपल्याकडचं जे ऐतिहासिक वैभव आहे ते आधी आपण पाहावे आणि मग नंतर इकडे वेगळ्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. सगळ्या माहितीसाठी धन्यवाद खूप भैया. खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आपण बीडचे श्री खंडोबा महाराज यांचे दर्शन घेतले, थोडी माहिती जाणून घेतली, हे देवालय कसं दिसतं हे सुद्धा पाहिलं. मला खात्री आहे माझं हे दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय मल्हार.